नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जामिया अशरफुल कुरान बोरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न। हिफ्झे कुरान पूर्णता आणि मस्जिद खानकाहाच्या पायाभरणीचा सोहळा। जामिया अशरफुल कुरान युसुफिया कॉलनी बोरी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच हिफ्झे कुरान पूर्णता आणि मस्जिद खानकाह इमदादिया यांच्या पायाभरणीचा कार्यक्रम रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत भक्तिभावामध्ये पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे गौरव हजरत मौलाना हाफिज नदीम अहमद सिद्दीकी प्रांतीय अध्यक्ष जमियत उलमा महाराष्ट्र हे होते। तर जमियत उलमा महाराष्ट्राचे सदर आणि प्रवक्ते हजरत मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली शेखुल हदीस इदारा इस्लामी अहलिया उल उलूम मोहम्मदिया जिंतूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला। नमाजे असर नंतर जामिया अशरफुल कुरानला लागून असलेल्या मस्जिद आणि खानकाह इमदादिया यांची पायाभरणी मान्यवर उलेमा यांच्या हस्ते करण्यात आली आणि दुआ करण्यात आली। नमाजे मगरिब नंतर कुरेशी मोहल्ला बोरी येथे सार्वजनिक अधिवेशन आयोजित करण्यात आले। या मदरशाच्या 3 भाग्यशाली विद्यार्थ्यांनी कुराण करीमच्या शेवटच्या सुरांचे पठण करून हाफिजींच्या श्रेणीत प्रवेश केला, तर 3 विद्यार्थ्यांनी नाझिरा आणि दिनियाते शिक्षण पूर्ण केले। सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली। जामिया अशरफुल कुरानच्या विद्यार्थ्यांनी छोटेखानी कार्यक्रम सादर केला। मौलाना झहीर अब्बास कासमी परभणी यांनी प्रास्ताविक केले, तर कारी मोहम्मद इक्बाल कासमी नाझीम जामिया अशरफुल कुरान यांनी संस्थेचा सविस्तर अहवाल सादर केला। कार्यक्रमाचे सर्वेसर्वा मौलाना अब्दुल जलील ताबिश मिल्ली यांनी आपल्या भाषणात इस्लामी मदरसे आणि मक्तबचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की सध्याच्या बौद्धिक आणि वैचारिक आव्हानांच्या काळामध्ये भावी पिढ्यांच्या ईमान, अकीदे आणि दीनदारीच्या संरक्षणासाठी मदरसे आणि मक्तबांना पर्याय नाही। त्यामुळे त्यांचे संरक्षण, आर्थिक आणि नैतिक सहकार्य करणे हे संपूर्ण मुस्लिम समाजाचे कर्तव्य आहे। अध्यक्षीय भाषणामध्ये मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांनी इस्लामी मदरशांचा इतिहास, त्यांची भूमिका आणि कुराण करीमच्या अद्भुत आणि चमत्कारिक श्रेष्ठतेवर प्रकाश टाकला। तसेच सद्य परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण जाणीवपूर्वक पार पाडाव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले। या स्नेहसंमेलनाचे नेतृत्व मौलाना तजम्मुल अहमद खान मिल्ली नाझीम जामिया महमूदिया जिंतूर यांनी केले, तर मौलाना अब्दुल मकसूद मिल्ली अध्यक्ष जमियत उलमा बोरी यांनी देखरेखीची जबाबदारी पार पाडली। मुफ्ती अनीस अहमद खान मिल्ली जिंतूर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले। कार्यक्रमासाठी जवळ आणि दूरहून मोठ्या संख्येने उलेमा, हाफिज, इमाम आणि मान्यवर उपस्थित होते। परभणी येथून मौलाना शेख जहांगीर नदवी, मौलाना झहीर अब्बास कासमी, जिंतूर येथून मौलाना महबूबुर रहमान मिल्ली, हाफिज सय्यद शकील मिनहाजी, बोरी येथून मौलाना मोहम्मद उस्मान मिल्ली, नाझीम जामिया सारा लिल बनात, मौलाना अब्दुल हक काशिफी आदी उपस्थित होते। मालेगाव येथून मुफ्ती शोएब कासमी, हाफिज मुख्तार अहमद जमाल, कारी नईमुर रहमान, मोमिनाबाद येथून हाफिज ईसा मिराजी, मौलाना मोहम्मद अकबर इशाती यांनी उपस्थिती लावली। याशिवाय जिल्हा परिषद परभणीचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी आणि काँग्रेसचे नागसेन भेरजे यांनीही उपस्थिती लावली। परिसरातील आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। महिलांनी पडद्याआड मोठ्या संख्येने धार्मिक आणि शैक्षणिक लाभ घेतला। मदरशाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उलेमा आणि जनतेकडून नाझीम जामिया अशरफुल कुरान यांचे अभिनंदन करण्यात आले। मुफ्ती उसामा इक्बाल, हाफिज उमर इक्बाल, जामिया शिक्षक वृंद तसेच बोरीतील युवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।